हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त मजेत असाल. आणि आज होती एकादशी, त्यानिमित्त आम्ही आलो होतो दर्शनाला. कुठे आलतो कुठे नाही तेच संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेलच नक्की. हे बघा, हे चालले होते, माझ्या सासूबाई होत्या पुढे चालल्या होत्या, त्यांच्या पुढं होती माझी प्रिशा. आणि हे बघा, असं हे बाहेरचे दुकानं वगैरे होते इथं लावलेले. प्रिशाला लावायचा होता गंध, नंतर तिने गंध वगैरे लावून घेतला. तिची ती धावपळ चालू होती, गंध लावायचा म्हणून चालू होतं तिचं. हे बघा, तिने किती छान प्रकारे गंध लावला त्यांनी. नंतर गंध वगैरे लावून झाल्याच्यानंतर आम्ही लाईनला लागलो. हे बघा, इतकी गर्दी होती ना, आज तुफान गर्दी होती. कारण आज एकादशी होती ना, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि इथूनच सुरुवात होती मंदिरामध्ये जाण्याची. हे त्यांचं सगळं जुनं मंदिर बांधकाम चालू होतं. ते दगड चला चला पुढे. हे आहे मांदळी, म्हणजे गावाचं नाव मांदळी. आणि तिथलेच हे मंदिर आहे. ब्रह्मचैतन्य लालगिरी स्वामी महाराज म्हणूनही म्हणतात आणि आत्मारामगिरी महाराज म्हणूनही ओळखलं जातं. हे बघा, त्यांचा हा फोटो आहे. कारण आतमध्ये व्हिडिओ घ्यायला आहे ना, हे नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं व्हिडिओ घ्यायला, त्याच्यामुळं मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. आणि हे बघा, समोर असं गाई आणि तिची वासरून ते हे होतं, खूप छान वाटत होतं तिथं. नंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही प्रसाद घेतला. आणि इकडं कीर्तन हे चालू होतं, एका छोट्या मुलीचं कीर्तन होतं. आणि हे बघा, खूप गर्दी होती. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आणि घरी येऊपर्यंत असा पाऊस चालू झाला. बापरे, सगळं पाऊस चालू झाला. बघा, असं आहे आमचं गावाकडील घर. आणि संध्याकाळ झाली होती, पाऊस पण पडला होता. आणि स्वयंपाकाची तयारी करायची होती. हे बघा, असं घर आहे. आणि मला स्वयंपाक बनवायचा होता, रस चपाती आणि गवारीच्या शेंगा बनवायच्या होत्या. आणि बाहेरचं वातावरण खूप छान झालं होतं. हॅलो, हो काय ताई आव्हान दूध काढतात आणि आमचं शेट बनली होती आणि असे गाय आवडतात. आणि ते बघा, ते चॉकली यूट्यूब चॅनल नवीन ओपन केलेले. पण खरंच माझे घरचे माणसं मला खूप छान प्रकारे सपोर्ट करतात. माझा व्हिडिओ कसा आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता.